या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये विचारले जातील. तुम्ही पेपर 1 देणार असाल किंवा पेपर 2 देणार असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. अशाच प्रकारचे प्रश्न हे पेपर 1 मध्ये सुद्धा असतील आणि पेपर 2 मध्ये सुद्धा असतील. तर 100% असेच प्रश्न या येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये असतील. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, नक्की व्यवस्थित समजून घ्या आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आल्यानंतरला तुम्हाला इझिली सोडवता येणार आहेत. तर कोणताही वेळ न घालवता आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किमी अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? तर बघा इथे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की विहानने एक आयताकृती मैदान आहे, त्याला 15 फेऱ्या मारलेल्या आहेत. 15 फेऱ्या आणि 15 फेऱ्या मारल्याच्या नंतरला एकूण अंतर किती पार झालेलं आहे? 5000 म्हणजे 5.1 किमी. आपण त्याचं मीटरमध्ये केलं तर 5100 होईल. तर आणि त्याची लांबी दिली आहे ती 100 मीटर. ही जी दिलेली आहे लांबी ती दिलेली नाही 100 मीटर. तर त्यांनी सांगितले की ह्या एकूण त्यांनी 15 फेऱ्या मारल्या. अशा प्रकारे गोल 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 अशा प्रकारे 15 फेऱ्या मारलेल्या आहेत. तर आपल्याला आता आपण काढू शकतो की जर ह्या 15 फेऱ्या मारल्याच्या नंतरला हे एवढं अंतर होतं तर एक फेरीला किती होतं? तर 5100 मीटर. त्याला डिवाइड बाय 15 फेऱ्या केल्या 15. तर आपल्याला इझिली उत्तर मिळू शकेल लवकरच, म्हणजे जास्त वेळ न घालवता. तर यासाठी 15 15 त्रिक 45 आणि इथे उरले 6, 15 चौक 60 आणि वरचा 15 शून्य शून्य. तर अशा प्रकारे हे जे पूर्ण अंतर आहे हे पूर्ण 4 बाजूंचे जे अंतर आहे लांबी ते किती आलेलं आहे? 340 मीटर. तर आपल्याला ही एक बाजू दिलेली आहे 100, म्हणजे ही 100 असेल तर ही सुद्धा 100 असेल, म्हणजे 200. आता 240 मधून आपल्या 340 मधून जर 200 वजा केलं तर येईल 140. आता 140 ही बाजू आणि ही बाजू मिळून म्हणून त्याला डिवाइड 2 केलं तर उत्तर येईल आपलं 70. तर अशा प्रकारे जी रुंदी असणार आहे ती रुंदी याची येणार आहे 70 मीटर. 70 मीटर ही या आयताची लांब रुंदी येणार आहे. तर अशा प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न, ₹1300 रकमेत 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? तर आपल्याला दिलेलं आहे 1300 रुपये आहेत आणि त्याच्यामध्ये 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत. तर यासाठी आपण काय करणार? तर गुणोत्तर पद्धत वापरणार. 50 बरोबर 4x आपण गुणोत्तर पद्धतीचा वापर करू आणि इथे 20 बरोबर 3x अशा प्रकारे गुणोत्तर पद्धतीचा वापर करू. तर 50 गुणिले 4x अधिक 20 गुणिले 3x बरोबर 1300. आपल्याकडे एकूण 1300 रुपये. तर 50 गुणिले 4x केला तर 200x अधिक 20 गुणिले 3x केला तर 60x बरोबर 1300. तर आता 200 आणि 60 यांची बेरीज केली तर 260x बरोबर 1300. आता आपण x बरोबर काढायचं म्हटलं तर x बरोबर या 1300ला या 260 ने आपण भागाकार घेऊ 260. तर हे शून्याला शून्य गेला आणि 26 ने जर 130 ला भागला तर 26 पंचा 130. तर x बरोबर किती आला? 5. तर आपण इथे मग अशी बघितलं की 4x तर 4 गुणिले 5 बरोबर 20. 3x म्हणजे 3 गुणिले 5 बरोबर 15. तर हे 20 आहेत ते 50च्या नोटा आहेत आणि या 15 आहेत तर त्या 20च्या नोटा आहेत. तर अशा प्रकारे बघा 5चा दोघांमध्ये फरक येतोय. तर 50च्या नोटा या 5 ने काय आहेत? अधिक आहेत. तर ऑप्शनमध्ये बघितलं तर बघा ऑप्शन क्रमांक 1 50च्या 5 ने अधिक आहेत. तर अशा प्रकारे हे त्याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतात. चला तर पुढील प्रश्न बघूया. तर बघा पुढील प्रश्न, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर बघा जेव्हा अशा प्रकारे जेव्हा आकृती असेल तर आपण इथे आकृती काढूया ट्रायंगलची. तर बघा अशा प्रकारे जेव्हा आकृती असेल तेव्हा काय करायचं? आपण अशा प्रकारे त्रिकोणांना नंबर 1, 2, 3, 4 आणि 5. तर अशा प्रकारे 5 भाग आहेत. तर आपण काय करायचं? 5 गुणिले 2 करायचं बरोबर 10 आणि 10 मधून 1 वजा करायचं म्हणजे 9. तर हे एकूण त्रिकोण किती असतील? तर एकूण त्रिकोण ही 9 असतील. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं न मोजता अगदी फक्त हे त्रिकोण किती आहे ते मोजायचे आणि त्यातून फक्त 1 वजा करायचं. अशा प्रकारे हे त्रिकोण आपल्याला काढता येतात. त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर आपण काढू शकतो. चला तर पुढील प्रश्न बघूया.
तर पुढील प्रश्न बघा, विकासने प्रत्येकी ₹120 किमतीच्या 200 वह्या, प्रत्येकी 32 किमतीचे 5 पेन व 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? तर बघा इथे आपल्याला पटापट गुणाकार करावा लागेल. तर बघा 25 वह्या किती 120 किमतीच्या, म्हणजे 25 120 गुणिले 25, ₹32 किमतीचे 5 पेन, तर 32 गुणिले 5 बरोबर, आणि 140 किमतीची कंपास पेटी, तर 140 गुणिले 1 कंपास पेटी. आता यांचा गुणाकार केला तर 25 ने 120 ला जर गुणलं तर गुणाकार येईल यांचा 3000. 32 ने 5 ला गुणलं तर 160 येते, आणि 140 ने 1 ला गुणलं तर 140 येते. तर यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल हे 3000 येते. 3300. तर 3300 रुपये एकूण टोटल खर्च झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये बघितला तर आपल्याला अशा प्रकारे त्याची किंमत आपल्याला मिळेल. चला हा अगदी सोपा प्रश्न आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा, 35 ब्रॅकेट 2 ब्रॅकेट 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी ब्रॅकेटच्या जागी असलेल्या समान अंक कोणता? तर बघा आपल्याला ही संख्या दिलेली आहे, मध्ये गाळलेली संख्या आहे, तर त्या ठिकाणी कोणती तरी एकच संख्या येणार आहे. तर ऑप्शन तर 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4, 5, 2 आणि 9. तर यापैकी कोणती संख्या येईल आणि त्या संख्येला हे अंक टाकल्याच्या नंतर त्या संख्येला पूर्ण भाग हा 3 ने जाईल. तर अशा प्रकारे जेव्हा संख्या येतील तेव्हा आपण काय करायचं, आपल्या जे दिलेल्या संख्या आहेत त्यांची आपण बेरीज करून घ्यायची. म्हणजे आता बघा इथे संख्या दिली आहे 3 अधिक 5 अधिक 2 अधिक 6, यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल 16. हे या सर्व अंकांची बेरीज झाली. आता 16 हे तर 16 या सर्व अंकांची बेरीज झालेली आहे. तर आपण काय करू, जे ब्रॅकेट दिलेले आहे त्या ठिकाणी आपण एक्स ठेवू. एक्स आहे तो आपण दोन्ही ठिकाणी ठेवू. तर 16 अधिक एक्स बरोबर, आता 16 अधिक 2x. तर आता आपण काय करणार आहोत, इथे 16 अधिक 2x यामध्ये आपण या ज्या ऑप्शन मधील 4 संख्या आहेत त्या आपण ठेवणार आहोत. तर बघा आता आपण 16 अधिक 2 या 1च्या ठिकाणी आपण 4 ठेवूया. तर 2 गुणिले 4, तर किती येईल, 4 दुनी 8 आणि 16, त्यांची बेरीज केली तर किती होईल, 8 आणि 16. म्हणजे पुन्हा पुढची स्टेप जर करायची झाली तर 16 अधिक 4 दुनी 8 बरोबर 24 आलं. त्यानंतरला पुढे आपण 16 अधिक, आता पुढील जो ऑप्शन आहे 5 तो ठेवूया. तर 2 पंचे 10, तर 10 आणि 16 याचं बेरीज केली तर किती येईल, 26. त्यानंतरला पुढील ऑप्शन आहे ते 2, 16 अधिक 2 दुनी 4 म्हणजे 20 आलं. आणि त्यानंतरला शेवटचा ऑप्शन आहे ते 9, तर 16 अधिक 9 दुनी 18 किती येईल, 34. तर बघा याच संख्याला इथे 24, 34, 26 आणि 20, तर या आलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग जातो? तर आपण इथे बघितलं तर पहिली 24 ही संख्या आहे, तर या 24 या संख्येला फक्त 3 ने भाग जातो. इतर कोणत्याही संख्येला 3 ने भाग जात नाही. त्यामुळे 4 ही संख्या या ठिकाणी जर ठेवली आपण ब्रॅकेटच्या ठिकाणी, तरच ही जी संख्या आहे पूर्ण संख्या, तर त्या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे. त्यामुळे आपल्याला 4 हा अंक तिथे ठेवावा लागेल दोन्ही ठिकाणी. त्यामुळे ती संख्या होईल 35, 4, 2, 4 आणि 6. तर ही संख्या तयार होईल. तर या संख्येला पूर्ण 3 ने भाग जातो. त्यामुळे अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. तर बघा पुढील प्रश्न आहे, 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? बघा 2020 हे वर्ष आहे आणि त्या वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन सांगितले गुरुवारी, तर प्रजासत्ताक म्हणजेच 26 जानेवारी, आणि महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मेला महाराष्ट्र दिन असतो. तर तो कोणत्या वारी? तर अशा प्रकारे जेव्हा असेल तर आपल्याला लीप वर्ष वगैरे काय असतं त्यांची माहिती पाहिजे, तरच अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. तर बघा पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे की 2020 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. तर ते माहिती पाहिजे आपल्याला. तर आपण काय करणार, 26 जानेवारी पासून प्रजासत्ताक दिन पासून 1 मे पर्यंत किती दिवस होतात ते पहिल्यांदा मोजणार. तर त्यासाठी काय करणार, तर बघा जानेवारीचे किती दिवस होत आहेत, जानेवारीचे 26 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत 5 दिवस. फेब्रुवारीचे किती दिवस होतात, फेब्रुवारीचे लीप वर्ष म्हणून आपण 29 दिवस मोजणार, नाहीतर नॉर्मल इयरला हे 28 दिवसाचा असतो. त्यानंतर पुढील मार्च महिना हा किती दिवसांचा असतो, तर 31 दिवसांचा असतो. नंतरला एप्रिल हा 30 दिवसांचा असतो, आणि
मेची 1 तारीख म्हणजे असे एकूण किती दिवस होतात तर बघा 9, 10, 11, 11 आणि 5, 16, 16शी 6 हातच्याला 1 आणि 3 एके 3, 3 दुनी 6, 7 8 आणि हातच्याचा 1 9 तर 9 96 तर 96 दिवस आले. तर आपण या 96ला 7नी भागणार. 7नी का? तर आठवड्याचे वार 7. तर 7नी जर भागलं तर 7 एके 7 इथे उरले 2 झाले 26 7 त्रिक 21 आणि उरतील इथे 5. तर 5 आता उरल्यानंतरला आपण 5 दिवस आता पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी इथे गुरुवार बघा सांगितलेलं आहे. तर प्रजासत्ताक दिन गुरुवारी असेल. तर गुरुवारच्या पुढे आपल्याला 5 दिवस मोजावे लागतील. तर गुरुवारच्या पुढे जर 5 दिवस मोजले तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. तर 1 मे हा कोणत्या दिवशी असणार आहे? मंगळवार या दिवशी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण इझिली अशा प्रकारची गणितं काढू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला सगळं थोडे डिटेल माहिती पाहिजे की लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? तर लीप वर्ष जर काढायचं असेल तर ज्या वर्षाला 4नी पूर्ण भाग जातो तो लीप वर्ष असतो आणि या लीप वर्षामध्ये जे फेब्रुवारीचे दिवस असतात ते 29 असतात. तर हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. तर चला पुढील प्रश्न बघूया. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते? तर बघा प्रश्न कशाप्रकारे फिरवून फिरवून विचारलेला आहे. तर राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे आणि 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय किती आहे? 30 वर्ष आणि आपल्याला विचारलेलं आहे 2 वर्षापूर्वी राजचे वय. तर आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण काढत जाऊया. तर समजा आता बहिणीचे आजचे वय बहिणीचे आजचे वय जे दिलेलं आहे ते आपण काढूया. आजचे वय आपण x समजूया आणि राजचे किती होईल? 4 वर्षांनी अधिक आहे म्हणजे x अधिक 4. 4 वर्ष हिचे जर x आहे तर त्याचे 4 वर्षांनी अधिक म्हणून 4 अधिक x. आता आपण काय करणार की 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष. तर यांची बेरीज किती? 30 वर्ष म्हणजे आपण 5 वर्षानंतर म्हणजे x अधिक 5 हे ब्रॅकेटमध्ये आणि x अधिक 4 अधिक 5 बरोबर 30. तर हे x अधिक 5 आणि हे x अधिक 4 अधिक 5 यांची जर बेरीज केली तर 2x अधिक 5 आणि हे 9 तर यांची 5 आणि 4 9 म्हणजे 14 बरोबर 30. तर हे 2x बरोबर हे 30 वजा 14 होतील आणि 2x बरोबर या 14तून या 30 मधून 14 वजा केले तर राहतील 16 आणि x बरोबर किती मिळेल आपल्याला? x बरोबर या 16ला 2नी भाग दिला तर 8 मिळेल. तर 8 हे x मिळाले. तर आता आपण राजचे आजचे वय काढणार. तर राजचे आजचे वय किती? तर x अधिक 4. तर इथे आपण x अधिक 4 यामध्ये आता हे 8x म्हणजे 8 तर 8 अधिक 4 बरोबर किती आलं? 12 आणि आता हे राजचे आजचे वय आपल्याला मिळालेलं आहे. तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? म्हणजे हे जर आजचे वय 12 असेल तर 2 वर्षापूर्वी तर आपल्याला मिळेल 10. म्हणजे हे 2 वर्षापूर्वी त्याचे वय किती असणार आहे? 10 वर्ष. तर 10 हे उत्तर येणार आहे. 10 वर्ष हे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? तर आपल्याला बघा शेकडा किती विद्यार्थी नाही तर शेकडा विचारलेत किती विद्यार्थी. आपण इथे इझिली काढू शकतो की एकूण जर 400 विद्यार्थी आहेत त्यामध्ये 300 विद्यार्थी जर हजर असतील तर गैरहजर हे 60 विद्यार्थी आहेत. तर आता 60 विद्यार्थी आहेत तर शेकडा किती आहेत? तर ते काढण्यासाठी बघा आता आपण जे तुम्हाला मी म्हटलं की हजर एकूण विद्यार्थी आहेत हे मी फक्त लिहून तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर आपण परीक्षेमध्ये अशा प्रकारे लिहिण्याची वगैरे गरज नाही. तर डायरेक्ट आपल्याला उत्तर काढता येतं. तर बघा एकूण हजर विद्यार्थी किती आहेत? 340 आणि एकूण पट किती आहे? एकूण विद्यार्थी किती आहेत? तर 400. आता गैरहजर किती आहेत? गैरहजर बरोबर 400 वजा 340 बरोबर ह्याच्यातून 60 आहे. तर आता हे 60 विद्यार्थी गैरहजर आहेत परंतु ते शेकडा किती आहेत? तर शेकडा काढण्यासाठी काय करायचं आहे? तर 60 छेद एकूण विद्यार्थी किती आहेत? 400. एकूण विद्यार्थी 400 गुणिले 100. तर बघा आता याला आपण भाग द्यायचा. त्याला या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं आणि आता इथे राहिले 4 आणि 60. तर 60ला जर आपण 4नी भाग दिला
तर 4 एके 4 उरले 2 तर 4 पंचे 20 उत्तर येईल 15. तर शेकडा किती 15% शेकडा 15% विद्यार्थी ही गैरहजर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. तर बघा अशा प्रकारे हे टीईटी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. अगदी सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात. जर आपली डेली प्रॅक्टिस असेल तर इझिली आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. तर अशा प्रकारे आपण टीईटी परीक्षेमध्ये विचारलेले काही प्रश्न होते ते आपण सोडवलेले आहेत. तर हे प्रश्न 2024च्या टीईटी परीक्षेमध्ये विचारले होते. अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा असतील. तर आपण मागील व्हिडिओमध्ये 10 प्रश्न सोडवलेले आहेत. तर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तो सुद्धा बघा. म्हणजे 91 ते 100 पर्यंत मागील प्रश्न आहेत ते 10 प्रश्न आपण बघितले आहेत आणि तर 101 ते 110 असे 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा असेच काही प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि नवीन आलेले व्हिडिओ पाहत राहा आणि टीईटी परीक्षेची तयारी करत राहा. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये.